पण बहिणीसोबत बसून गप्पा मारा, भाच्याला मांडीवर घ्या, त्याला दूध पाजवायचं असेल दूध पाजवा. कागद ताई कसं काय बरं चाललंय? पितळाचे देव नाही धुतले तर चालतील, जिवंत देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. उनको समय देना, उनको समय देना. बऱ्याच पती पत्नींच्या लढाया फक्त एवढ्याच गोष्टीवरून होतात की तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही. उनको समय दो. आम्ही तुमच्याकडे काय मागतो? 24 तासातले 21 तास तुम्ही तुमच्या मालकीचे आहात, पण आम्हाला फक्त 3 तास द्या. आणि ऐका, उनको समय देना. माळा करणं, आता ही माळा केली जाते, या माळेमध्ये मंत्र श्रीराम जयराम होतो, हो राय पाहतो नाही, पण आपण वेळ देतोय, देवाला वेळ देतोय. भगवान मी तुझ्यासाठी बसलोय, पहिले समय का दान करो. कारण या जगामध्ये सगळ्यात बलवान कोणी असेल, मोठा साक्षीदार कोणी असेल, सगळ्यांचं सत्य असत्य जाणणारा कोणी असेल तर एकच बलवान आहे, तो म्हणजे समय. कबीर महाराजांनी एक म्हटलंय की समय क्या करत हो, समय बड़ा बलवान. 4 चोरों ने लूट लिया अर्जुन को, वही धनुष्य वही बाण. 18 अक्षरी सैन्याला मारणारा अर्जुन पण द्वारकेहून येत होता तेव्हा 4 चोरांनी लुटून घेतलं, तोच धनुष्य आणि तोच बाण अर्जुनाचा. तर अर्जुन म्हणाला हे व्हायला कारण काय? कृष्ण म्हणाला याला कारण आहे फक्त समय. प्रत्येकाची कोणतीही वेळ कधीही बसून राहत नाही. सगळ्यात वेगवान कोणी असेल तर फक्त समय. कुठून सुरू झाला, याचा जन्मदाता कोण आहे माहिती. मला एकाने प्रश्न विचारला, एका बाईने म्हणे महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हटलं काय काय? म्हणे ज्या बाईने पहिल्यांदा दही लावला असेल या जगात, पहिल्यांदा दही लावला असेल, तिने विरजन कोणाकडून आणलं होतं? वा. ज्या बाईने पहिल्यांदा दही लावलं तिने विरजन कुठून आणलं? म्हटलं ताई, पहिली घड्याळ बनवणाऱ्याने ज्याच्या घड्याळवरून त्याचा टाइम लावला त्याचा धरून आणलं. ते तू शोध आता कोण होता. समय का निर्माता कोण आहे? पण सबसे बडा समय आहे. म्हणून महाभारताची सुरुवात B.R. चोपडांनी जेव्हा केली तर सगळ्या पात्रांचा सत्य साक्षीदार कोणी असेल तर तो समय आहे. आणि म्हणून महाभारताचं चक्र ते फिरवून सांगितलं, मैं समय. तुम्ही कोण आहे? आणि मग महाभारताचं गीत सुरू व्हायचं. शब्द गाई का आठवणी गेली का म्हणून का महाभारत मैं समय. मला सर्व महाभारत कथा, श्री महाभारत कथा, महाभारत कथा, महाभारत कथा, श्री महाभारत